नमस्कार मंडळी, मी वर्षा बोरसे। आज आपण मिक्सर मध्ये साय फेटून तूप बनवणार आहेत आणि उरलेल्या दुधापासून पनीर बनवणार आहेत। ते कसं बनवायचं पुढे बघू। सुरुवातीला आपण दुधावरची साय 15 दिवस गोळा करून फ्रीज मध्ये ठेवली आहे। आता ही साय आपण मिक्सर मध्ये टाकणार। हळू स्पीडने 2-3 मिनिटं फेटल्यावर लोणी आणि ताक वेगळं होईल। लोणी वेगळं झाल्यावर ते एका भांड्यात काढून घ्या। हे लोणी आता गॅसवर ठेवून मंद आचेवर वितळायला ठेवा। लोणीमधून पाणी उडून तूप तयार होईल। तूप तयार झाल्यावर काढून घ्या। हे बघा, अगदी शुद्ध घरगुती तूप या ठिकाणी आपलं तयार झालं आहे। साय काढल्यावर उरलेलं दूध आपण पनीर बनवायला वापरणार आहोत। हे एक दूध गॅसवर ठेवून नीट उकळा। या ठिकाणी मी 2 चमचे विनेगर घातले आहे। दूध उकळले आणि त्यात मी विनेगर 2 चमचे घालून नीट ढवळून घेतलं। थोड्याच वेळात दूध आणि पनीर वेगळं दिसायला लागले। आता हे एका कापड किंवा गाळणीमध्ये घालून पनीर वेगळं करा आणि ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून विनेगराचा वास तिथे येणार नाही। पनीर तुम्हाला घट्ट हवं असल्यास त्यावर वजन ठेवून 30 ते 40 मिनिटं दाबून ठेवा। हे बघा, उरलेल्या दुधापासून बनवलेला ताजं घरगुती पनीर तयार आहे। तर अशाच पद्धतीने आपण मिक्सरमध्ये साय फेटून शुद्ध तूप आणि उरलेल्या दुधापासून पनीर करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। टेक केअर फ्रेंड्स आणि बाय।